नमस्कार मित्रांनो, तुमचं हार्दिक स्वागत आहे माझ्या एक्झाम फॅक्टरी या YouTube चॅनलवर. तर आज आपण पाहणार आहोत IBPS PO प्रिलिम एक्झाम 2024 मेमरी बेस्ड क्वेश्चन, त्यामध्ये अरिथमेटिक वर्ड प्रॉब्लेम हा टॉपिक पाहणार आहोत. त्यामध्ये एक्झाम मध्ये 10 क्वेश्चन्स 100% विचारले जातात. याआधी आपण नंबर सिरीज, सिम्प्लिफिकेशन आणि अप्रॉक्सिमेशन, DI आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन हे सर्व टॉपिक कव्हर केलेले आहेत. जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन आले असतील त्यांनी आपल्या चॅनलच्या पेजवर जाऊन सर्व व्हिडिओ पाहू शकतात. तर चला, कुठलाही वेळ न वाया घालवता व्हिडिओची सुरुवात करूयात. तर फर्स्ट प्रॉब्लेम आहे प्रॉफिट अँड लॉस या टॉपिक वरचा. क्वेश्चन रीड करा. A shopkeeper bought an article at 1200 rupees. He sold it at a profit of 25%. Find the selling price. तर आपल्याला सेलिंग प्राइस काढायची आहे 25% प्रॉफिट. तर बघा मित्रांनो, यामध्ये आर्टिकल बॉट केले 1200 रुपयाला, हे 100% आहे, तर प्रॉफिट किती झालं 25%. तर 1200 चे 25% किती होत आहेत, 300 रुपये होत आहेत. तर आपल्याला त्यांनी सेलिंग प्राइस विचारली, म्हणजे 1200 प्लस 300 1500. आणि तुम्ही ओरली पण सॉल्व करू शकता. तर ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. सेकंड क्वेश्चन आहे पार्टनरशिप टॉपिक वरचा. क्वेश्चन रीड करा. A and B invest in a ratio of 3:2. After 6 months, C join with an equal amount to A investment. At the end of year, total profit is 42,000. Find the C share. यामध्ये सेम क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारले जातात, त्यामुळे मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पहा. तुम्हाला कुठलाही बाकी व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार. यामध्ये बघा, रेशो दिलेला आहे तुम्हाला 3:2. ऍट द एंड ऑफ इयर म्हणजे 12 months. तर सी ची इन्व्हेस्टमेंट किती म्हणते, इक्वल टू ए ची इन्व्हेस्टमेंट. ए ची इन्व्हेस्टमेंट 3 आहे, सी ची पण इन्व्हेस्टमेंट 3. पण आफ्टर 6 मध्ये जॉईन केले ना, म्हणजे 6 महिन्यासाठी जॉईन केले. तर मल्टिप्लिकेशन करू 36, 24 आणि 18. तर 6 डिवाइड जाते, भाग जाते 3 ला, 18, 24, 6, 36. हे असं सर्वांचा रेशिओ आला. आपल्याला सी चा शेअर काढायचा. त्याआधी त्यासाठी आपण टोटल शेअर टोटल करून घेऊ. सी चा शेअर 3 आहे आणि टोटल 6 च्या 10 13 आहे. टोटल प्रॉफिट आहे 42,000. तर 39 3 उरले म्हणजे 30 झाले. 2 26, 4 उरले 40, 39 10 उरले 0 दिला, 63 91 9 उरले आणि 90 63 78 एवढा आला. त्याला मल्टिप्लाय करा, 18 8 झाले 21 12 2 2 3 9 3 6 3 9 पॉइंट दिला 9692.28. तर ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर आहे. सी चा शेअर 9692. पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन. थर्ड नंबर सिंपल इंटरेस्ट टॉपिक वरचा क्वेश्चन आहे. सम ऑफ मनी डबल इन 10 years at simple interest. Find the rate of interest. हा क्वेश्चन बरेच वेळेस एक्झाम मध्ये विचारतात. ऑप्शन चेक करा. तर यामध्ये बघा कसा सॉल्व्ह करायचा आहे. कन्सिडर करा 100 रुपये प्रिन्सिपल आहे, तर त्याचा डबल झाला म्हणजे 200 रुपये झाले. आणि कितीने वाढले 100 रुपये,
किती वर्षामध्ये वाढले? 10 वर्षामध्ये, 10 years. 100 divided by 10 is equal to 10%. Option D is correct answer. प्रत्येक क्वेश्चन तुम्ही लवकरात लवकर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा ओरली. नेक्स्ट क्वेश्चन, 4th नंबरचा क्वेश्चन कंपाऊंड इंटरेस्ट वर आहे. फाइंड द कंपाऊंड इंटरेस्ट ऑन 8,000 फॉर 2 years at the 10% per annum. मित्रांनो बघा, फॉर्म्युल्यात पुट करा, याला वेळ घालूस तर ओरली सांगतो तुम्ही. 2 वर्षाचा आपल्याला काढायचा आहे, तर फर्स्ट वर्षाचा किती होईल? 10%, 800 रुपये. 800 याच्यात ऍड केला, टोटल प्रिन्सिपल होईल तुमचं 8,800 एक वर्षानंतर. तर याचे परत 10% काढायचे आपल्याला. हे फर्स्ट इयरच होते, सेकंड इयरच 10%, 880. 880 हे झालं फर्स्ट इयरच, हे झालं सेकंड इयरच. तर 1,680 रुपये 2 वर्षाचं तुमचं कंपाऊंड इंटरेस्ट राहील. ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. तुम्ही ओरली पण काढू शकता पर्सेंटेज. नेक्स्ट क्वेश्चन, 5th क्वेश्चन आहे ॲव्हरेज टॉपिक वरचा. द ॲव्हरेज मार्क्स ऑफ 30 स्टुडंट इज 55 if the mark of one student is wrongly taken as a 45 instead of 75. What is the correct average? मित्रांनो हा पण क्वेश्चन बरेच वेळेस एक्झाम मध्ये विचारला जातोय. ऑप्शन चेक करा. तर बघा, आता तुम्हाला मार्क्स 30 स्टुडंट 55 ॲव्हरेज दिले, 3 ने मल्टिप्लाय करा, 30 ते 15, 15 1 16, 1650. तर ह्याच्यात रॉंगली 45 instead of 75. 75 घ्यायचे होते, एका स्टुडंटचे मार्क पण 45 घेतले, 30 मार्क कमी घेतले. त्याच्याचे 30 ऍड करा, नवीन तुम्हाला मार्क येतील टोटल 1680 डिवाइड बाय टोटल 30 स्टुडंट्स. हे कट 3 5 15, 1 उरला, 3 6 8. ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. बघूयात नेक्स्ट क्वेश्चन, 6 नंबरचा क्वेश्चन आहे एजेस या टॉपिक वर. present age of a father is 3 times that of his son. After 12 years, a father's age will be twice that of his son. Find the present age of son. मित्रांनो डायरेक्ट याच्यात बघा, आता तुम्ही ते XY असं करण्यापेक्षा ओरली करण्याचा प्रयत्न करा. प्रेझेंट एज ऑफ सन. आता आपण प्रेझेंट एज काय करू, प्रेझेंट मुलाचं वय जर आज 10 आहे, तर वडिलाचं वय 30 असेल. 3 टाइम्स दिले ना. आफ्टर 12 years, डबल म्हणते. फादर एज विल बी ट्वाइस, 42 22. रॉंग. आता आपण काय करू, प्रेझेंट एज मुलाचं 12 पकडा आणि वडिलाचं 3 टाइम्स होईल 12 36. आफ्टर 12 years ऍड करा. आफ्टर 12 years 8 आणि 24. ओके, कंडिशन सॅटिस्फाय. तर फादरचे दुप्पट आहे 12 वर्षानंतर, म्हणून प्रेझेंट एज ऑफ सन इज 12 years इज करेक्ट आन्सर. ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. तुम्ही XY पण घेऊन करू शकता, पण त्याला वेळ लागते. तुम्ही डायरेक्ट ओरली पुट करून तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन, 7 नंबरचा क्वेश्चन आहे टाइम अँड वर्क टॉपिक वर. एक alone can complete work in 20 days. B alone can complete it in 30 days. Together how many days it work? त्यावेळेस बघा, A आणि B 20 and 30. सॉरी, त्याचा 60 ला 3 2 5 5 तर 12
आलं मित्रांनो, याचा कॉमन लॉस फॅक्टर काढला 60 आला, तर याला 60 ला डिवाइड केलं 20 ने तर 3 आणि 30 ने डिवाइड केलं तर 2, 5 आलं दोघांचं ऍडिशन. तर 5 ने 60 ला डिवाइड केलं तर 12 days मध्ये ते वर्क कम्प्लीट करतील. ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात 8 नंबरचा पाईप अँड क्रिस्टल्सचा. A pipe fill a tank in 8 hours. Another pipe emptied the tank in 12 hours. If both are opened together, in how much time will tank fill? तर ऑप्शन चेक करा. तर बघा A आणि B. A 8 आवर मध्ये फिल करते आणि तोच 12 आवर मध्ये B एम्प्टी करते. तर याचा बघा 96 लसाअ घेऊन तुम्ही करू शकता. 12 मायनस 8 म्हणजे 4 भागिले 96, तर इथे 24. तर ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. 24 आवर मध्ये तो टँक फिल होऊन जाईल. ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. 9 नंबरचा क्वेश्चन स्पीड time, speed and distance. For a train of length 180 meter crosses a pole in 12 seconds. Find the speed kilometer per hour. तर बघा स्पीड इज इक्वल टू सर्वांना माहिती आहे डिस्टन्स. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. तर आता तुम्हाला डिस्टन्स दिला 180 मीटर भागिले टाइम दिला 12 सेकंद. याला डिवाइड करा 15 मीटर पर सेकंद आला. आपल्याला याला किलोमीटर पर आवर विचारलं, तर मग याला मीटर पर सेकंदला 18/5 न मल्टिप्लाय करा म्हणजे ते किलोमीटर पर आवर मध्ये येऊन जाईल. 5 × 15 = 54. So ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर. सेम क्वेश्चन प्री एक्झाम मध्ये IBPS च्या गेल्यास विचारले होते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. लास्ट क्वेश्चन आहे बोट अँड स्ट्रीमचा. A boat goes 16 kilometers downstream in 2 hours and same distance upstream in 4 hours. Find the speed of boat in still water. तर डाऊनस्ट्रीम मध्ये बघूयात 16 स्पीड भागिले डिस्टन्स स्पीड डिस्टन्स अपॉन टाइम 2 hours म्हणजे 8 hours. हे आलं. अपस्ट्रीमला बघूयात सेम डिस्टन्स आहे 4 आवर टाइम लागला, तर 4×16. तर आपल्या स्पीड विचारले स्पीड ऑफ बोट. तर मग 8 + 4 डिवाइड बाय 2. 8 आणि 4 12 भागिले 2 6. याचा फॉर्म्युला स्पीडचा प्लस u भागिले 2 असा आहे. जर तुम्ही वॉटरची स्पीड विचारली असते, बोटची विचारली वेव्हची, त्याच्यामुळे हे इथं फक्त मायनस आला असतं. हे लक्षात राहू द्या. तर ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. मित्रांनो, इथं पूर्ण आन्सर दिलेले आहेत मी शेवटच्या स्लाइड मध्ये, तर तुम्ही चेक करू शकता. जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांपर्यंत शेअर करा. आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. जे सर्व एक्झाम रिलेटेड लेटेस्ट व्हिडिओ आमच्या चॅनलवर तुम्हाला मिळत राहतील. यानंतर आता आपण ह्याची पण प्रॅक्टिस जर तुम्ही म्हटलंय तर अजून एक अरिथमेटिक वर्ड प्रॉब्लेमचा अजून एक प्रॅक्टिस सिरीज घेऊन येऊ आणि त्यानंतर आपण GK ची पण व्हिडिओ घेणार आहोत. थँक्यू.